श्री क्षेत्र कानेगाव गुरुमाईचे इथे अखंड हरिनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता। श्री क्षेत्र कानेगाव तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर इथे विश्वबी सोहमपुरी महाराज यांच्या सद्गुरू परंपरेनुसार चालत आलेली सद्गुरू परंपरा आणि संत माधवपुरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेली ही गुरु परंपरा असून यामध्ये दिनांक 4 जुलै ते 14 जुलै 2025 या कालावधीत महान योगी संत माधवदास महाराज यांचा 20वा समाधी सोहळा आणि राजयोगिनी गुरुमाऊली गुरुमाय यांचा 43वा समाधी सोहळ्यानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव आणि शिवकथेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये दिनांक 5 जुलै 2025 रोजी महान योगी संत माधवदास महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत हरिभक्त परायण कृष्णा महाराज धानोरा यांची कीर्तन सेवा झाली। पुढे आषाढी एकादशी निमित्तानं हरिभक्त परायण श्याम पाटील महाराज जवळगेकर यांची कीर्तन सेवा झाली आणि पुढील 7 दिवस सौ स्वातीताई माधवराव दापकेकर यांची शिवकथा दररोज सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत संगीतमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाली। तसेच पुढील 7 दिवस दररोज रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज पुरी बोर्डेकर, हरिभक्त परायण दीपक महाराज मेटे केज, हरिभक्त परायण माऊली महाराज कोठुळे भिवंडी, हरिभक्त परायण प्रांजलीताई जाधव अहिल्यानगर, हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे धारूर, हरिभक्त परायण इंद्रजित महाराज रासाळ बीड, हरिभक्त परायण स्वरमूर्ती बालाजी महाराज मोहिते आळंदी देवाची या दिग्गज कीर्तनकारांची सेवा संपन्न झाली। गुरुमाऊली गुरुमाय यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त दिनांक 14 जुलै 2025 वार सोमवार रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत हरिभक्त परायण भागवताचार्य गणेशानंद महाराज शास्त्री वृंदावन धाम यांचं काल्याचं कीर्तन सेवा संपन्न झाली। या सोहळ्याच्या सांगता प्रसंगी ध्यान आश्रम गुरुदेव मंदिराचे मठाधिपती एकनाथ महाराज, लेखिका आईसाहेब सौ सुनीताताई शिंदे, शिवानंद मठ संस्थान नळेगावचे महंत भगवान महाराज आणि सोहमपुरी महाराज यांच्या प्रत्येक संस्थांचे प्रतिनिधी आणि सौ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती। तसंच कानेगाव येथील मठाधिपती एकनाथ महाराज यांनी स्थापन केलेल्या 3 संस्थांचे गुरुदेव सेवा मंडळ, गुरुमाऊली लेकमाता सेवा मंडळ, संत माधवदास महाराज प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। तसंच कानेगावचे सरपंच ब्रह्मानंद भाऊ शिवनके आणि त्यांचे सर्व सदस्य, ज्येष्ठ कामगार नेते आणि गुरुदेव सेवा मंडळ मार्गदर्शक श्री चंद्रकांत डोंगरे उपस्थित होते। आदरणीय सौ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचं स्वागत ध्यान आश्रम गुरुदेव मंदिराचे मठाधिपती एकनाथ महाराज यांनी केलं आणि ध्यान आश्रम गुरुदेव मंदिर कानेगाव येथील लेखिका आईसाहेब सौ सुनीताताई शिंदे आणि लेकमाता परिवार कानेगाव यांनी सौ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा सत्कार केला आणि ध्यान आश्रम गुरुदेव मंदिर विषयी माहिती सांगितली। त्यावेळी आदरणीय सौ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी जनसंवाद आणि परमार्थिक चर्चा केली। या संतांच्या पुण्यभूमीत आल्यानं मन प्रसन्न आणि समाधान पावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं बाहेरगावहून गुरुमाऊली भक्त परिवार आणि भाविक एकत्र आले होते। तसंच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। सामूहिक आरती करून महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। सप्ताहासाठी लाईव्ह कार्यक्रमाचं सौजन्य हरिभक्त परायण दिलीप महाराज कानेगावकर यांनी केलं। त्यासाठी श्री आदित्य भागवत अहिल्यानगर यांच्या टीमनं संपूर्ण सप्ताहाचं लाईव्ह प्रक्षेपण, व्हिडिओ एडिटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग केलं। तसंच विशेष सहकार्य सप्ताह कमिटी श्री बाबूराव गोविंदराव चिलकुरे, लिंबाजी महानुरे, श्री दिगंबर माने कानेगाव, श्री सतीश केशवराव येडले उजेड, जनार्दन चिलकुरे, संजय महाराज येडले कानेगाव, संभाजी महानुरे, अमित सोलंकर, गुरुनाथ तेलंगे, गावातील लहान मित्रमंडळ आणि वाहतूक संघटना मित्रमंडळ आणि नवयुग सर्व तरुण मित्रमंडळ, सर्व गावातील नागरिकांचे सहकार्य लाभले। त्या सर्वांचे पण आभार व्यक्त करण्यात आले। तसंच साऊंड सिस्टीम आणि गुरले मंडप कुंभेवाडी, पांडुरंग मंगल सेवा कानेगाव, सिस्टीम ऑपरेटर विशाल भाऊ नरहरे यांचे विशेष सहकार्य लाभले।